नागपूर विणा डोंगरवर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. DCGI कडून 12 ते 18 वयोगटातल्या मुलांसाठी कॉर्बेवॅक्स लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता. युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या वादावर सर्व सहमतीनं तोडगा काढण्याचं भारताचं आवाहन. आजपासून देशभरात 75 ठिकाणी विज्ञान सर्वत्र पूज्यते सप्ताहाचं आयोजन. आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थापना दिवस विविध उपक्रमांनी साजरा. आता ऐकूया बातम्या विस्तारानं, पण त्याआधी एक आवाहन. राज्यासह देशाच्या काही भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या. तसंच 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020 2612 7394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. भारतीय औषध नियंत्रक मंडळ अर्थात DCGIनं 12 ते 18 वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी कॉर्बेवॅक्स या कोरोना प्रतिबंधक लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. हैदराबाद स्थित बायोलॉजिकल ई लिमिटेड कंपनीनं लहान मुलांसाठी भारतीय बनावटीच्या या पहिल्या लसीची निर्मिती केली आहे. कॉर्बेवॅक्स ही लस इंजेक्शन स्वरूपात असून 2 ते 8 डिग्री तापमानावर ही लस साठवण्यात येते. या लसीच्या 2 मात्रा 28 दिवसांच्या अंतरानं दिल्या जाणार आहेत. या कंपनीनं प्रौढांसाठी तयार केलेल्या लसीला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपत्कालीन मान्यता मिळाली होती. 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आता यापूर्वी मान्यता मिळालेली कोव्हॅक्सिन आणि कॉर्बेवॅक्स अशा 2 लसी उपलब्ध झाल्या असल्याचं नीती आयोगाचे सदस्य डॉ. VK पॉल यांनी आकाशवाणीला सांगितलं. केंद्र शासनानं जाहीर केलेल्या रास्त आणि किफायतशीर भाव FRPनुसार गाळपासाठी आलेल्या ऊसासाठी कारखान्यांनी किंमत अदा करण्याची कार्यपद्धत राज्य शासनानं निश्चित केली आहे. त्यानुसार 2021-22 तसंच त्यापुढच्या हंगामाकरिता साखर उतारा विचारात घ्यावा असा शासन आदेश काल जारी करण्यात आला. अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत FRP निश्चित करण्यासाठी आधारभूत धरण्याचा साखर उतारा महसूल विभागनिहाय निश्चित करण्यात आला आहे. पुणे आणि नाशिक विभागासाठी किमान 10% तर औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागासाठी किमान 9.5% साखर उतारा ठरवण्यात आला आहे. राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सद्यस्थितीबाबत लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयानं सूचना देऊनही पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाहीत. राज्यात एकूण 1089 पोलीस ठाणे असून आतापर्यंत 6092 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यातले 453 कॅमेरे नादुरुस्त झाले आहेत. बऱ्याच प्रकरणात न्यायालयानं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज मागवलं होतं, पण पोलिसांनी ते सादर करण्यास असमर्थता दर्शवली होती, म्हणून न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत. इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतल्या सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल ही माहिती दिली. इयत्ता 10वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता 7वी आणि 8वीतल्या क्रीडा स्पर्धेतला सहभाग विचारात घेतला जाईल, तर इयत्ता 12वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता 9वी आणि 10वीच्या वर्षातला क्रीडा स्पर्धेतला सहभाग विचारात घेऊन क्रीडा गुण दिले जातील, असे निर्देश राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना दिले असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. ही सवलत फक्त सन 2021-22 या परीक्षेसाठीच दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं अध्यक्ष व्हावं. मी पक्षातील कोणतंही पद घेण्यास तयार आहे, असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं. औरंगाबाद इथल्या वाळुंजमधल्या जाहीर सभेत ते बोलत होते. रिपब्लिकन पक्ष एकच पक्ष असा नाराही त्यांनी या सभेत दिला. आंबेडकरी चळवळ टिकवायची असेल तर रिपब्लिकन पक्षात सगळ्यांनी एक होऊन काम करायला हवं, असंही ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारा भारत देश घडवण्यासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी हे ऐक्य महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य शासनाचे चतुर्थ श्रेणी कामगार उद्या आणि परवा राज्यव्यापी संप करणार आहेत. या संपात सहभागी होणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा सामान्य प्रशासन विभागानं दिला आहे. याबाबतचा आदेश आज निर्गमित करण्यात आला. या काळात विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुखांनी मुख्यालय न सोडण्याचे तसंच अत्यावश्यक आणि इतर सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी संबंधित प्रमुखांनी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यात देण्यात आले आहेत.
युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या वादावर सर्व सहमतीनं तोडगा काढावा आणि सर्व पक्षांनी संयम राखावा असं आवाहन भारतानं केलं आहे. युक्रेनसह अमेरिका आणि ब्रिटननं बोलावलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आणीबाणीच्या सत्रादरम्यान भारतानं रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर वाढलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. या वादावर शांतपणे आणि विधायकरित्या विचार करून उपाय शोधणं ही काळाची गरज असल्याचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. थिरुमूर्ती यांनी यावेळी सांगितलं. व्यापक हित लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर शांततेचा भंग होईल असं कृत्य करणं टाळायला हवं असं ते म्हणाले. दरम्यान युक्रेन आणि रशिया यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया युक्रेनसाठी आज तसंच येत्या 24 आणि 26 फेब्रुवारीला प्रत्येकी एक अशी 3 विशेष उड्डाणं करणार आहे. या उड्डाणांसाठी आरक्षण उपलब्ध आहे. त्यासाठीची नोंदणी एअर इंडियाच्या नोंदणी कार्यालय, संकेतस्थळ आणि कॉल सेंटर किंवा अधिकृत एजंटकडून करता येईल असं एअर इंडियानं कळवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीनं आजपासून देशभरात 75 शहरांमध्ये विज्ञान गौरवशाली सप्ताहाला प्रारंभ करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून देशभरात विज्ञान सर्वत्र पूज्यते या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे. नागपुरातील विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान संस्था VNITच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागात या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन आज मध्य रेल्वेच्या व्यवस्थापक रिचा खरे यांच्या हस्ते झालं. आजपासून ते येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 या दरम्यान आयोजित या प्रदर्शनामध्ये नागपुरातील निरी, कॉटन रिसर्च, सिट्रस रिसर्च यासारख्या तंत्रज्ञान संस्था तसंच एम्स, माफसू यासारख्या शैक्षणिक संस्थांनी त्यांचे स्टॉल्स या प्रदर्शनादरम्यान शालेय विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उभारले आहेत. नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रामध्ये राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था निरीचे संचालक अतुल वैद्य यांच्या हस्ते विज्ञान सर्वत्र पूज्यते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंत देशानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीची तसंच भविष्याची वाटचाल सांगितली. या प्रदर्शनामध्ये भूजल परिवहन, समुद्र विज्ञान, रासायनिक उद्योग, कृषी सिंचन इत्यादी विषयावरील माहिती दर्शवण्यात आली आहे. नाबार्डनं एका वर्षासाठी लक्ष्य आराखडा तयार न करता तो किमान 5 वर्षांसाठी तयार करावा, जेणेकरून पहिल्या वर्षी अंदाजपत्रक निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन उर्वरित 2 वर्षात नियोजित कामं पूर्ण होतील अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल नाबार्डला केल्या. नाबार्डच्या 2022-23 या वर्षासाठीच्या संभाव्य पतपुरवठा योजनांच्या आराखड्याचं प्रकाशन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. नाबार्डनं राज्याच्या विकास संधी आणि गरजा लक्षात घेऊन आराखडा तयार करावा अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. या आर्थिक वर्षासाठी 6,13,503 कोटी रुपयांचा संभाव्य आराखडा निश्चित करण्यात आला आहे. बुलडाण्याच्या शेगाव इथं श्री संत गजानन महाराज यांचा 144वा प्रगट दिन उत्सव सोहळा उद्या कोणत्याही प्रकारची मिरवणूक न काढता मंदिराच्या आतील परिसरातच नियमानुसार साजरा करण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. या सोहळ्याकरिता उपस्थितांना मास्क वापरणं बंधनकारक असून त्यांची थर्मल स्क्रीनिंगद्वारे तपासणी करणं देखील बंधनकारक असणार आहे. कार्यक्रमात उपस्थित व्यक्तींनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणं बंधनकारक आहे. महावितरणकडून राबवण्यात येत असलेल्या कृषी धोरण प्रक्रियेनुसार 5,812 शेतकरी वीज देयक थकबाकी मुक्त झाले आहेत. या धोरणात 31 मार्च 2022 पर्यंत शेतकऱ्यांना एकूण थकबाकीच्या 66% माफी मिळणार असल्यानं अमरावती जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असं आवाहन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयातर्फे प्रकल्पाचा स्थापना दिवस विविध उपक्रमांनी आज साजरा करण्यात आला. भारतातील प्रथम 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या मेळघाट प्रकल्पाची स्थापना 22 फेब्रुवारी 1974 रोजी करण्यात आली. प्रकल्पाच्या 48व्या स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रम आणि स्पर्धा घेण्यात आल्या. स्थापना दिन आणि बक्षीस वितरण सोहळा प्रकल्पाच्या संचालक जयोती बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली कुलाढाप सभागृहात झाला. अमरावती वन विभागाचे उपवन संरक्षक चंद्रशेखरन बाला, अकोट विभागाचे नवकिशोर रेड्डी, सिपना विभागाच्या दिव्या भारती, गुगामल विभागाचे सुमंत सोळंके, बुलढाणा प्रादेशिक विभागाचे अक्षय गजभिये, विभागीय वनाधिकारी मधु मिथा, सुरेंद्र निमजे, मनोज खैरनार, मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर इत्यादी यावेळी उपस्थित होते. यानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत 80 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्याशिवाय रन फॉर टायगर ही मॅरेथॉन स्पर्धा चिखलदरा ते आमझरी दरम्यान घेण्यात आली. यावेळी छायाचित्र स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलं. या सर्व स्पर्धातील
गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. मेळघाट क्षेत्रीय वन कर्मचारी यांच्या नजरेतून या सचित्र पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. DCGI कडून 12 ते 18 वयोगटातल्या मुलांसाठी कॉर्बेवॅक्स लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता. युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या वादावर सर्वसहमतीनं तोडगा काढण्याचं भारताचं आवाहन. आजपासून देशभरात 75 ठिकाणी विज्ञान सर्वत्र पूज्यते सप्ताहाचं आयोजन. आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प स्थापना दिवस विविध उपक्रमांनी साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.